चला पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आमदार चषक 2026 मध्ये. आजच्या रात्रीतील पहिली क्वार्टर फायनल क्वालिफाय मॅच आपल्या भेटीस आली आहे. एकीकडे तुम्ही पाहता बनेली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल भरतजी मेहरा, स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवलेपाडा या दोन टीम दरम्यान आपण क्वार्टर फायनलची मॅच क्वालिफायची मॅच सुपर 6 मध्ये कोणता संघ दाखल होईल त्यासाठी मात्र आता इथून चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्यातला हा रणसंग्राम, त्यांच्यातली बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे बनेली टीमनं आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे जय हनुमान ढवलेपाडा टीमला. इथून दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. सुनील केवने आणि सचिन केवने. एस फॅक्टर जय हनुमान ढवलेपाडा टीमचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं सलामीसाठी. तीन ओव्हरची मॅच असेल. एक षटक, एक कंपल्सरी पॉवर प्लेचं राहणार आहे आणि उर्वरित 2 षटक हे रेग्युलर पद्धतीनं आपण पाहणार आहोत. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून आपण करूया. आमचे साथी स्कोरर ऑफिशियल अगदी आपण पाहताय नितेशजी तरे सर, त्यानंतर आमचे ओम साई MTC लाईव्हची संपूर्ण टीम, अक्षय म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम, कुणाल म्हात्रे ॲज अ ऑपरेटर आपण पाहता टेक्निकल रूममधून. त्यानंतर आमचे DJ तांडेल, DJ साहिल आपण पाहताय. त्यानंतर आमचे ऑफिशियल राजेंद्र भोईर सर आणि त्यानंतर सात सिद्दीकी, संदीप गायकवाड सर असतील, त्यानंतर खुरमबाई असतील. हे सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आज खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा या रजनी स्पर्धेमध्ये संदीप गायकवाड यांनी दुहेरी भूमिका खऱ्या अर्थानं बजावली आहे. अंपायरिंग, त्यानंतर अँकरिंग, निवेदक आणि त्याचनंतर समालोचनामध्ये देखील अगदी त्यांचा हातभार लागला. नेक्स्ट इनिंगमध्ये ते देखील जोडले जातील. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया आमदार चषक 2026 मध्ये. कर्जत शिवसेना उपतालुका प्रमुख अभिजी खोत यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण पाहताय. त्यांच्या आयोजनाखाली चालू असलेली ही स्पर्धा. बादशाह अगदी टोला बॉल लागला होता, बॉल हवेमध्ये होता, फिल्डरकडे ती संधी होती. 2 फिल्डर एक गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु बॉल अगदी सेफ लँडिंग झाली आहे आणि इथून मात्र पहिला बॉल फेस करत असताना सुनील केवने यांना जीवदान मिळालं आहे. नितेश सर, सुनील केवने यांना प्रत्येक मॅचमध्ये जीवदान मिळालं आहे आणि त्या जीवदानाचा त्यांनी पुरेपूर फायदा उचलला आहे. पहिल्या मॅचमध्ये 42 नाबाद, दुसऱ्या मॅचमध्ये 30 आणि आता मात्र या मॅचमध्ये देखील आपण पाहता पहिल्याच बॉलवरती तो चान्स बनला होता, परंतु ती सिंगल डाव इथून कंप्लीट झाली. अकाउंट ओपन झाला. भरतजी मेहरा, स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवलेपाडा टीमचं आपण पाहता क्वार्टर फायनलची मॅच, क्वालिफायची मॅच इथून जिंकला तर किमान एक ट्रॉफी आमदार चषक 2026ची. अभिजी खोत साहेबांनी केलेलं आयोजन आपण पाहता दर्जेदार. ओ फटका, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला सरळ पाठवून दिला ओव्हर द बॉलर हेड, सेट डाईव्ह, षटकार.
हो, चांगला बॉल पंचांकडे अपील केली जाते आणि पंच यस, फलंदाज बाद. प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हे चित्र पाहायला मिळालं. अगदी आपण पाहताय सचिन केवने यांनी पहिला बॉल फेस करत असताना तो मोठा स्ट्रोकच मारलाय, परंतु त्यानंतर ती इनिंग त्यांना बिल्डअप करताच आली नाहीये. तिथून मात्र त्यांची विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली आहे. जो स्टार्ट खऱ्या अर्थानं मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मोठे फटके मारल्यानंतर तो स्टार्ट चांगला मिळेल, परंतु एखाद दोन मोठे फटके आल्यानंतर मात्र त्यांचे विकेट्सच आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये देखील आपण पाहता ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथून जिंकला तर किमान एक ट्रॉफी आहे, आमदार चषकाची आकर्षक चमचमणारी ट्रॉफी आपण पाहताय. प्रत्येकाच्या अगदी नजरेमध्ये भरणारे या ट्रॉफीज आपण पाहता. आमदार चषकामध्ये अभिजित खोत साहेबांनी अगदी आपण पाहता त्यांच्या हाईटपेक्षा जास्त खऱ्या अर्थानं ती ट्रॉफी आपण पाहता. हो, यावेळी ऑन साईडला खडे खडे गॅप सोडले. स्क्वेअर ऑफ द विकेट प्रयत्न सूरजचे, परंतु अगदी त्यांचा आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मधून आलाय हा चौकार. 11 धावा फलक्यावरती आपण पाहता. तिसऱ्या क्रमांकावरती हर्षद केवने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 मॅचमध्ये अपयश आलं आणि त्याच्यानंतर मात्र आता ह्या नॉकआउट मॅचमध्ये जे महत्त्वपूर्ण मॅच आहे, क्वालिफाय मॅच आहे, तिथे मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅटमधून चौकार आला. हो, चांगला बॉल यावेळी अगदी पडल्यानंतर टेक ऑफ करत असताना यष्टीरक्षकाकडे निघाला. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. बरोबर अगदी नाकाच्या समोरून अगदी परफ्यूम डिलिव्हरी इथून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आपण पाहता. डॉट बॉलने कोणतीही धाव फलक्यामध्ये ऍड होणार नाहीये. 11. हो, यावेळी इथे चान्स बनलाय. शॉट थर्ड मॅनला कॅच ऑफ. बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु तोपर्यंत बॉल चाललाय डीप. थर्ड मॅन सीमा पार. नशिबाचा चौकार. झेल होता त्या ठिकाणी फिल्डर देखील जज करत होते, बरोबर त्यांच्या हातामध्येच होता, परंतु जसा झेल हातामधून निसटला तसा बॉल थेट सीमारेषा गाठवा आणि तिथून मात्र तो चौकारच आपल्याला पाहायला मिळतो. प्रयत्न चांगले होते, एफर्ट चांगले होते, बॉलला स्टॉप केलं होतं, परंतु बॉलवरतीच पाय राहिला आणि त्याच कारणास्तव बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतो. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. 1 बाद 15 ही धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान डवलेपाडा टीमची. 15 धावा धावफलक्यावरती आहेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट सेट करायचं, मोठं टार्गेट 2 मॅचमध्ये खऱ्या अर्थानं डवलेपाडा टीमनं सेट केलं आणि आता तशीच वाटचाल खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये त्या तब्बल 15 धावा आल्यात. फिल्डिंगमध्ये थोड्याशा चुका झाल्या. पहिल्याच बॉलवरती ती कॅच मात्र ड्रॉप झाली, तिथून मात्र ती सिंगल आली. त्यानंतर मात्र आता देखील आपण पाहताय शेवटच्या बॉलवरती ती कॅच ड्रॉप झाली, तिथून मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 15 धावा धावफलक्यावरती आल्यात. 3 बॉलमध्ये 8 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात आपण पाहताय हर्षद केवने आणि 1 बॉलमध्ये 1 सुनील केवने. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय फिरकीचे जादूगर फैजू. हो, इथून आपण पाहू शकता बरोबर पिचिंग जर पाहायला गेलं तर आउटसाईड अगदी आपल्या लेग स्टंपवरती पिचिंग झाली आणि तिथून मात्र बॉल बरोबर अगदी आपण पाहतो ऑफ स्टंपवरती आला. इतका टर्न या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हा डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय फैजू सेकंड ओव्हरमध्ये. हो, यावेळी पडल्यानंतर बरोबर आतमध्ये आला, डायरेक्ट चिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल धाव इथून देखील आपल्याला इथून हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. प्रयत्न झाला नाहीये. बॅक टू द बॉलर खऱ्या अर्थानं आपण पाहताय आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून आपल्याला येताना पाहायला मिळतात. फैजूला खऱ्या अर्थानं आपण पाहताय याच कारणासाठी मात्र सेकंड ओव्हरमध्ये आणलाय, कारण की 3च ओव्हरची मॅच आहे, शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, कमीत कमी धावसंख्येवरती थांबवायचं आहे. हो, यावेळी पुढ्यामध्ये टाकलाय बॅटची. अगदी आपण पाहतला बॅटच्या बॉटम एज लागली होती आणि तिथून मात्र एक सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगली बॉलिंग अगदी मिश्रणामध्ये बॉलिंग करत असताना फैजू लेफ्ट हँड स्विमर आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेटनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार.
3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च झाली आहे. हो, यावेळी ऑन साईडला फटका आपण पाहताय, तिथून देखील आपण पाहताय फक्त सिंगलच पाहायला मिळतीये. कमबॅक केलं फैजूनं. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. सेट फलंदाज समोर असताना त्यांच्या समोर खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीची जी दादागिरी आहे ती मात्र इथे प्रस्थापित करत असताना बरेचसे प्रश्न खऱ्या अर्थानं विचारले जातात फलंदाजांना देखील. ओ विथ द टर्न स्विच इट केला. बॉल सीमा पार थर्ड मॅनला आला. सुनील केवनेच्या बॅटमधून चौकार. चौकाराला चौकारानं 21वा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधील फैजू. हो, इथे आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं अगदी हालच दिला नाहीये. बॉल सरळ सीमा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. आमदार चषकाचे मुख्य आयोजक आपण पाहताय अभिजित खोत साहेब अजूनही या मुख्य व्यासपीठावरती आहेत. बरेचसे मान्यवर, बरेचसे मित्र परिवार आपण पाहताय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी 6 रात्रींमध्ये तुम्हाला प्रेक्षकांची मांदियाळी तदनंतर मान्यवरांची मांदियाळी जरूर पाहायला मिळेल. बरेचसा मोठा मित्र परिवार आपण पाहताय सन्माननीय अभिजित खोत यांचा. आणि आता त्यांची स्पर्धा म्हटल्यानंतर संपूर्ण मित्र परिवार आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती जरूर हजेरी लावताना पाहायला मिळेल. हो, ऑन साईडला फटका केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकाच अटॅम्पमध्ये बॉल अडवलाय आणि मात्र बरोबर फेकी देखील स्टॅकिंग एंडवरती झाली आहे. इथून देखील सिंगल झाली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 26 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक चालू आहे, शेवटचं षटक आहे आणि आता इथून या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि किती धावसंख्येचं टार्गेट असेल हे खऱ्या अर्थानं सांगणारं षटक. 5 मध्ये 10 आणि 6 मध्ये 10 हे दोन्ही बॅटर आता सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. अयाज. हो, इथे फटका चांगला आहे. अगदी आपण पाहते कव्हरमधून बॉलला काढला. डीपमध्ये बॉल चालला. 1 कंप्लीट झाले. दुसरीसाठी कॉल दिला जातो. दुसरी धाव इथून मात्र मिळणार नाही आहे. इथून मात्र फलंदाज बाद होतील ते मात्र हर्षद केवने. विकेट सॅक्रिफाईस. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहता सुनील केवने यांना तुम्ही पाहू शकता. 7 बॉलमध्ये 11 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. 27 धावा धावफलकावरती आहेत. समोर देखील पाहायला गेलं तर अगदी दादा संघ बनेली आणि त्यांच्या विरोधामध्ये टार्गेट तर तुम्हाला मोठं सेट करावं लागेल. हीच मॅच तुम्हाला जोबिलीला देखील पाहायला मिळेल. अगदी तिथे देखील आपण पाहताय क्वालिफाय झाल्या त्या दोन्ही टीम आणि आता मात्र तिथे देखील हीच मॅच पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीसाठी वेगानं पलटलेत परंतु फिल्डरचं कौतुक करूया. वेगानं धावले, बॉलला अडवलं आणि आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते ती रनआउटची. हो सर. 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. त्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आपण पाहताय
सुनील केवने अजूनही आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तो मोठा फटका येत नाही आहे, कारण की ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली फैजू यांनी, तशीच खऱ्या अर्थानं ती कंजूस गोलंदाजी आता चालू आहे ती अयाज यांची देखील. 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्यात. नेक्स्ट बॉल. ओ फटका आडव्या बादनं बॉलला पाठवलाय, मिड विकेट सीमा पाठ ठोकलाय, षटकार. सुनील केवने यांचं बरोबर बॉलला पिक केलं, अगदी डाबा पाय पुढ्यात टाकला, मागचा पाय अगदी वाकवत असताना एका पायावरती बॅलन्स करत असताना स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल दिलाय, हलक्या हाताने कट केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु इथून देखील आपण पाहताय ती सिंगल धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धाबेचा कॉल. 2 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये सुनील केवने आणि अनिकेत केवने या दोन्ही केवने बंधूंकडनं आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. 36 धाबा धाव फलक्यावरती 3 विकेट्स आल्यात. प्रत्येक मॅच खऱ्या अर्थानं सुनील केवनेनं अगदी जबाबदारीनं बॅटिंग केली आहे. हो, इथे देखील आपण पाहताय जबरदस्त बॉल होता, परंतु इथे फिल्डरनं चुकी केली. बॉल अगदी लॉंग स्टॉप मध्ये चाललाय, बॉलला स्टॉप केलाय. 2 तर कंप्लीट झाल्या, तिसरीसाठी कॉल आणि तिसरी धाव देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. काय धावले तर दोनही फलंदाज बाईटच्या स्वरूपामध्ये 3 धावा कंप्लीट झाल्यात. बॅटच्या साह्याने जरूर धावा आल्या नाही, परंतु बाईटच्या साह्याने आलेल्या या 3 धावा, या 3 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचला ते मात्र 39. 39 धावा या धाव फलकावरती आहेत आणि आता टार्गेट असेल ते मात्र 18 बॉलमध्ये 40 या धावसंख्येचं. अठरा बॉलमध्ये 40 धावसंख्येचं टार्गेट इथून असणार. कोणता संघ सुपर 6 मध्ये जाईल त्यासाठी चालू असलेलं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम अगदी आपण पाहताय जुबेलीमध्ये देखील हीच मॅच पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. तीच मॅच, तो सराव खऱ्या अर्थानं आपण पाहताय या दोन्ही टीमचा आजच्या रात्रीमध्ये आमदार चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये 39 बनवल्यात, 18 मध्ये बनवायचे 40. त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, तो पाठलाग केला जाईल की मात्र त्या धावसंख्येचा बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल आणि मायक्रोफोनवरती इथून जोडले जातील नेरल परिसराचा एक बुलंद आवाज संदीप गायकवाड सर. या सर आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये सहर्ष स्वागत. त्यांचा आवाज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना ऐकायचा असतो. आज फार कमी वेळ मिळाला, परंतु उद्याच्या रात्रीमध्ये बरोबर पहिल्या 2 मॅचेस समाप्त झाल्यानंतर संदीप गायकवाड सर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये रेडी होतील. नाही ना असं नका. गुड मॉर्निंग. अठरा चेंडू आणि 40 धावांची गरज आहे.
आज रात्री आपण आवाज ऐकला कुणालजी दाते सर आणि योगीजी डोले. सूरज आणि शाकिब ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. पहिले षटक पहिला गोलंदाज बरजी मेहरा 11. डोले बडा संघ आपण पाहतोय. ही तालीम मॅच म्हटली जाईल कारण यानंतर हे दोन संघ पुन्हा एकदा करंजी धुले पुरस्कृत जी स्पर्धा आपण पाहतोय जोडीची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ या ठिकाणी खेळताना दिसतील. सचिनचा पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर फटकावलाय डीप कव्हर पॉइंट मधून चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. सुरुवात झाले पहिला चेंडू आणि पहिला चौकार. चेंडू आणि पहिला चौकार पाहिला. अलकादरी टॅप केला चेंडूला. मिड ऑर्डर मध्ये क्षेत्ररक्षक आहे अक्षय वेकर. चेंडू उचलणार सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकार आणि आपण पाहतोय सूरज पाहिले. आणि आज या मैदानावरती शाकिबने चौकार फटकेबाजी करून प्रेक्षकांची मनं जिंकलेत. इथे तयार सुपर 6 मधला पहिला संघ कोणता असणार हे सांगण्यासाठी आपण पाहतो या मैदानात मलंदाजी उतरला साकिब आणि त्याच्या बॅट मधून आलाय अभ्यंतरीण षटकार. व्हेरी गुड. असंच संगीत लावा. पण इथं पाहिला गेलाय या गोलंदाजाला आपल्या तालावरती नाचवतो सध्या तरी साकिब. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर पाहिलं गेलं जोरदार अपील झाले. इथे डायरेक्ट घेण्याचा प्रयत्न. लेग बाईची एक धाव सिंगल आली. या सिंगलच्या सहाय्याने 4 चेंडू आणि 12 धावा. सोळा 2 चेंडू 5 धावेवरती आणि शाकिब दोन्ही इन्स्पेक्टर पाहतो. सचिन एसके वरती हल्ला. एसकेचा 5वा चेंडू असेल. लेफ्ट हँड राऊंड इथे पासून दूर ठेवला चेंडू. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धावेने पुन्हा एकदा स्कोर कर 13 आकड्यावरती येणारे अजूनही 14 चेंडू. विजयासाठी 27 धावांची गरज आहे. गत टुर्नामेंट मध्ये हा संघ उपविजेता ठरला होता. दामोदर संघाने फायनल मध्ये पराभूत केलं होतं बनेली संघाला. इथे चांगला फटका. मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. नंदन करे तर चेंडू पोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. त्याला चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड. तुम्हा आम्हा सर्वांचा लडका आकडा हम 7-1-7-17 स्कोर कार्ड आपण या ठिकाणी पाहतोय. उर्फी चेंडू कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो हो मशाची यात्रा आणि ही क्रिकेटची जत्रा आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल आली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बनवलं गेलं 18. सूरज 4 चेंडू 10. साकिब 2 चेंडू 6 वरती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. आवाज आहे
पाठरखी कशी असावे, पाकर कसा असावा, मोबिन जर सर का आवाज आहे. फक्त ते गौतम गंभीर का गप बसतात काय माहित नाही पेविलियन मध्ये. हा त्यांनी पण तुमच्यासारखं असं केलं ना, साला भारतीय संघ एक पण मॅच हरणार नाही. ओके 12 चेंडू 22 धावांची गरज, प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. गुज्जर खुर्रम फिर एक बार मेला कब लगेगा. बारा चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. गणेश चांगला चेंडू, गतिवान चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू गणेशचा. मॅच अभी बाकी आहे मेरे दोस्त हे सांगत असताना हा डॉट चेंडू 11 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. टपक्याला चेंडूला सुपर झोन मध्ये शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. एक धाव पुन्हा दुसरी धाव करण्याचा प्रयत्न थांबवलं शाकिबने, वापस पाठवलं इथे सूरजला. सिंगल रोटेट होते. 10 चेंडू 21 धावांची गरज. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आज पूर्ण रात्रभर अफलातून पंचांची कामगिरी आम्ही पाहतोय. साधभाई सिद्दीकी आणि राजेश भोईर सर ज्यांनी आज लीड केलं. 40 टार्गेट होता. अजूनही पाहतो 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. गणेश पुन्हा एकदा तयार. शेवटचा अंतिम मॅच. कोण बनणार सुपर 6चा पहिला दावेदार. इथे समोर दिला चेंडूला, उडवला चेंडूला वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषे पलीकडे. लॉंग पण चेंडूकडे पाहत बसला, फक्त पाहत बसला का तिथे लॉंगॉनचा शतरक्षक स्तंभ, त्याच्याही डोक्यावरून पलीकडे चेंडू. 7 धावेसाठी षटकार. चेंडू आता विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 21 होते, 6 कमी उरले 15. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. काही सकाळ मंत्र देत असताना सचिन पुन्हा एकदा. गणेश जाधव त्या ठिकाणी पाहतो 3 चेंडू 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. रिक्वायर्ड रेट फॉर ओव्हर 10 धावांचा आपण पाहतो गरजेचा असताना. 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची गरज. सज्ज होतो गोलंदाज गणेश. पंचाच्या उजव्या साईडने गोलंदाजी मार्गवरती सज्ज. साकिबसाठी पुढचा चेंडू. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर किंसीचा बाहेर जाणार चेंडू आपण पाहिलं गेलं. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, या चेंडूची सांगता व्हावी अशी अपेक्षा आपण पाहतोय. आणि ती जोरदार पहाड मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू. 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. आठ चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील गणेश जाधवचे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, कम बॅक करणार चेंडू, बॅक टू बॅक डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. तर व्हाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे. फेअर डिलिव्हरी आपण पाहतो या ठिकाणी. व्हेरी गुड डिसिजन सर. रिव्ह्यू इथे बॅट्समन लॉट्स करत असताना रिव्ह्यू गमवलाय या ठिकाणी बनेली टीमने. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावा. 10 फलंदाज अजूनही शिल्लक असताना 7 चेंडू आणि 15 धावांची गरज.
इथे समोर दिला होता चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. येणारे आता 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा. शेवटचा अंतिम षटक बघूया कोण गोलंदाज इथे बाजी मारणार का, त्यावरती हे 2 फलंदाज आक्रमकता दाखवणार. येणारे 6 चेंडू जरूर सांगूया, तो परत संधी देऊया. डीजे साईल सहा चेंडू आणि 11 धावे होते. आता उर्वरित धावा आहेत 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू, निर्धाव चेंडून या ठिकाणी सुरुवात झाली. अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. पाच चेंडू 14 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहिला गेला. अक्षय पुन्हा एकदा तयार. इथे फुलटॉस चेंडू आहे. समोर क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिझन मध्ये आहे. सचिन कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद झटका दिला गेलाय. तो साकिबच्या स्वरूपात बनेली टीमला मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा ठक. दिला या ठिकाणी अक्षय वेकाने तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती साकिबचा विकेट पाहिला गेला. अजूनही मॅच बाकी आहे का. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. याच पद्धतीची मॅच पाहिली होती आपण, जिथे फुल लेनच्या चेंडूवरती समीर उमेश जामकर आपण पाहतो बडवल संघाकडून त्रिफलचित झाला होता. त्यानंतर बॅकफुटवरती ढकलली गेली होती बडवल B+ संघ. आणि इथे आपण पाहतोय अक्षय बेकर पुन्हा एकदा तयार, ज्यांनी कमबॅक करून दिला मागच्या सामन्यामध्ये. तोच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुढचा चेंडू रोषसाठी पाहतो उर्फे चेंडू. पराजकाल चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भूषण वेगळं त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही. तू चलमय आया साथी छोड जया. फलंदाज बाद झटका क्रमांक दुसरा. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. ला जवाब आपण पाहतो नवीन फलंदाज फैजूल आपण या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आला. 3 चेंडू आणि विजयासाठी आता 14 धावांची गरज आहे. कोण बनणार सुपर 6चा पहिला दावेदार. दमदार चषक, आमदार चषक, माननीय अभिजी असगर खोत उपतालुका प्रमुख कर्जत तालुका शिवसेनेचे शिफारशीदार माननीय कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार साहेब महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचे जवळीक साथीदार म्हणजे जिकडे पाहिलं जात आहे ते अभिजी खोत साहेब आणि यांच्या नावाची स्पर्धा इथे रिवासाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची व्यवस्था जरूर करण्यात आलेली आहे. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आले तर उर्वरित 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. भरतजी मेहरा 11
दोन बघा मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे हे आपण पहिलेच सांगितलं, त्याचं टेन्शन नाही आहे कारण मॅच सुरू होण्यापूर्वी सांगितलंय मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. 2 चेंडू 13 धावांची गरज. दोन चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय. इथे चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. अक्षय बायकर पुन्हा एकदा हिरो बनतो मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये सामन्यामध्ये टर्न करून दिला होता, शेवटच्या षटकामध्ये सामना अफलातून बनवण्याचा जो हकदार होता तो म्हणजे अक्षय बायकर, ज्यांनी ते तिसरं षटक फेकलं होतं. इथेही आपण पाहतो तिसरं षटक, अंतिम षटक घेऊन आलाय, अफलातून कामगिरी करतोय. आत्तापर्यंत पाहिलं गेलं 5 चेंडूवरती अक्षयने जी कामगिरी केली, खऱ्या अर्थाने पाहतो सुरेख कामगिरी करत असताना फक्त धाव खर्च केले ती 1. अजूनही पाहतो 1 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 1 चेंडू 13 धावा. बंटी काय आवाज आहे बंटीचा, स्वतः इंजर्ड आहे, मॅचचा आनंद घेतोय. 1 चेंडू आणि विजयासाठी चालेल दादा, 13 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर मॅच आपण पाहतो या ठिकाणी विन होते. अफलातून मॅच आपण या ठिकाणी पाहिली गेली.